सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। इचलकरंजी शहरामध्ये आज सत्तारूढ गटाचे महापौर, उपमहापौर, गटनेते, स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्र आणि फिल्टर हाऊस इथं भेट दिली। पाण्याच्या सर्व मोटर सुरू आहेत आणि विरोधकांनी केलेले आरोप हे खोडून काढले आहेत। आज पाहणी दरम्यान शहराला येणाऱ्या काळात 1 दिवस आड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला। इचलकरंजी महानगरपालिकेत पाण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती। यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पाण्यावरून एकच गदारोळ निर्माण झाला होता। शहरातील जलशुद्धीकरण केंद्राची महापौर, उपमहापौर, गटनेते, स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांनी पाहणी केली। यावेळी केंद्रामध्ये 19 पाण्याचे पंप सुरू आहेत असा अहवाल प्रशासनानं सभेत दिला होता। याची दखल घेऊन विरोधी पक्षनेते उदय पाटील यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली तर या ठिकाणी 10च पंप सुरू आहेत अशी माहिती मिळाली आणि बाकीचे पंप बंद आहेत अशी माहिती प्रसारमाध्यमांना त्यांनी दिली होती। याची दखल घेऊन आज महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, रवी रजपुते, रुबन आवळे, अभिषेक वाळवेकर, सुशांत कलागते, प्रमोद बचाटे, नितेश पवार आणि महापालिकेचे अभियंते अभय शिरोलीकर यांनी येऊन पाहणी केली तर 10 पंप सध्या चालू आहेत आणि इतरही पंप सुरू आहेत। सध्या इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून महापौर, उपमहापौर अधिकाऱ्यांकडून योग्य ते नियोजन केलं जातंय तर विरोधक, नगरसेवक याचं राजकारण करतायत। विरोधी पक्षनेते उदय पाटील यांनी सभागृहामध्ये कविता म्हणून दाखवली आहे। ती कविता आम्ही आमचे लाडके नेते आमचे देवाभाऊ यांना देणार आहे की शिवशाहू आघाडीचे सर्व नगरसेवक तुमच्या पाठीशी आहेत। जरी ते महाविकास आघाडीतून निवडून आले असले तरी ते भाजपच्या पाठीशी आहेत असं या कवितेतून त्यांनी भर सभेत सांगितलंय। त्यामुळं आजच्या पाणी दौऱ्यादरम्यान अर्धवट माहिती घेऊन विरोधी पक्षनेते माहिती देत आहेत, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मुलाखत प्रसारित करतायत। त्यामुळं दबाव तंत्र करून कुणीही राजकारण करू नये। शहराचा पाण्याचा प्रश्न हातात हात घालून आपण सोडवू। शहराला पाणी कसं देता येईल याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं बनलंय। यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। आज सन्मान्य महापौर साहेब, उपमहापौर साहेब व सन्मान्य सभागृह नेता व इतर सर्व सन्मान्य सदस्यांनी आज फिल्टर हाऊस येथे किती पंप कार्यान्वित आहेत फिल्टर हाऊस येथे या संदर्भात आपल्याला व्हिजिट दिलेली आहे। सन्मान्य सर्व सदस्यांना व सन्मान्य महापौर साहेबांना आपण हे सगळे जे पंप जे कार्यान्वित आहेत ते सगळे त्याबद्दल पंप चालू करून सगळी माहिती दिलेली आहे। सध्या आपल्याकडे 17 पंप कार्यान्वित आहेत। 15 टाक्या आहेत आपल्या। 15 टाक्यांना टाक्या भरण्यासाठी जवळपास आपले 10 पंप आपण कार्यान्वित करणे आवश्यक आहे। उर्वरित 7 पंप हे आपले स्टँडबायसाठी आहेत। ज्या काही पंप जे आपले मॅन असल्यामुळं प्रत्येक टाकीला सेपरेट पंप असणे आवश्यकता नाही आहे। त्यामुळे आपले काही टाक्यांवरचे भाग हे एकाच पंपाद्वारे आपण सोडतो आहे। आत्ता जी पंपाची आपली क्षमता आहे ती पुरेशी आहे। तसेच यातला कुठलाही पंप जरी खराब झाला तरी कुठलीही टाकी बंद होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने उपाययोजना पूर्ण केलेल्या आहेत। त्यामुळे शहरामध्ये पाणी पुरवठा कुठलाही एखादा पंप खराब झाला आणि पाणी पुरवठा विस्कळीत होणार अशी कुठलीही संभावना नाही आहे। धन्यवाद।